15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बेस्ट अँड बेटर ॲव्हरेज सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमजी पादेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. लवकरच बिगुल वाजेल. पालघर जिल्ह्याचा रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि काहीतरी तुम्हाला यंदा नवीन पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. त्या स्पर्धेची प्रतीक्षा तुम्हाला करावी लागणार आहे. लाख मोलाची स्पर्धा असते. संघाची धावसंख्या 15 आदेश पाटील यावेळेला दर्शवत आहेत. आज कुणाल पागदरे यांना आपण पाहू शकतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गौतम भोईर यांची सुद्धा खूप चांगली मेहनत सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. केतन भोईर थोडेसे निराश असतील आपल्या स्वतःच्या कामगिरीवर, परंतु आयोजनाच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी कौतुक केले या स्पर्धेचं. गोलंदाज सज्ज होईल प्रवीण भोईर. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर येत आहेत किरण भोईर, मात्र त्याच्या अगोदरच बॉल या वेळेला खाली राहिला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर ती 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आयोजन करणं फार सोपी गोष्ट असते. आयोजन आणि त्यानंतर नियोजन या खूप महत्त्वाच्या भूमिका असतात. फक्त आयोजन बोलून दाखवलं जातं, परंतु नियोजन तुम्हाला प्रत्यक्षात मात्र ते करावं लागतं. मग ते टीम गोळा करणं, त्यानंतर आपण पाहिलं बारीक सारीक गोष्टी, इन्व्हिटेशन देणं प्रमुख मान्यवरांना, मग सगळ्या गोष्टी येतात. मग रात्रंदिवस मेहनत करून मात्र या स्पर्धेला उजाळा दिला जातो. आणि खार्डीकरांचं नेहमीच आपण पाहिलेलं आहे की फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. आम्हाला चांगली स्पर्धा भरवायची आहे, चांगले खेळाडू पाहायचे, चांगले संघ या गावामध्ये आले पाहिजेत, आमच्या गावाचं नाव कुठेतरी मात्र प्रत्येकाच्या मुखात निघालं पाहिजे. त्यासाठी हे आयोजन आणि नियोजन एक प्लॅटफॉर्म दिला जातो प्रत्येक खेळाडूला. मग अंपायर्स असतील, समालोचक असतील, लाईव्ह असेल, असे कित्येक मात्र उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की याच आयोजनाच्या माध्यमातून एक टेनिस बॉल क्रिकेटने व्यवसाय दिला. यावेळेला स्विचिटचा फटका चांगला आहे. फिल्डरने केली चुकी. महेंद्र भोईर यांना बीट करत बॉलने मात्र वेध घेतला आणि सरळ बॉल निघून जातोय. जयेंद्र घरत यांच्या कटआउट्सला सलामी देणारा खूप चांगला फटका, चौकार. चौकार निश्चित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. रिस्क घेतली होती, जोखीम पत्करणारा हा फटका पाहायला मिळाला यान मॉर्गन स्टाईल मध्ये. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. वैभव भोईर चाणाक्ष विकेट किपर पाहायला मिळत आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना प्रवीण भोईर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 3 बॉलचा सध्या खेळ यावेळेला संपन्न होत असताना निनाद जात आहेत, काहीतरी आपल्या पार्टनरला यावेळेला समजवत आहेत. आणि हे सल्ले मसलत खूप मायने राखतात क्रिकेटच्या खेळामध्ये. त्याचे होप्स वाढवण्यासाठी, आत्मविश्वास त्याला देण्यासाठी तुमचे हे सल्ले मसलत बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. 20 ला 0. यावेळेला अप्रतिम चांगला फटका, गुडघ्यावर बॅलन्स करत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या अगदी मधोमध. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट 4 रन, चौकार. करत अतिशय गुडघा टेकला आणि चौकार ठोकला. सुपर बॅटिंग, अक्षरच्या बॅट मधून चौकार आला. संघाची धावसंख्या 24 रन, 24 धावा. विकेम भरणेपाडा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी बरोबर स्टंपच्या मधोमध सापडले. किशोर पाटील यांच्या मनामध्ये कोणताही संदेह नाहीये. चांगली अंपायरिंग सध्या तरी आपण पाहिलं तर लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून या अगोदर विंकुश म्हात्रे यांना बरोबर ॲब्सोल्युटली प्लम दिलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी पाहिलं की आपल्या कामाची दखल आपण स्वतः घेतली पाहिजे, कारण त्यावेळेला नवनाथ पाटील यांचे थोडेसे मात्र विचार व्यवस्थित नव्हते. त्यांनी मात्र किशोर पाटील यांच्याकडे पाहिलं
आणि त्यानंतर आपण पाहिलं तर किशोर पाटील आले व्यासपीठावर आणि लगेच त्यांनी ते पाहिलं की विकेट बरोबर मात्र ॲब्सोल्युटली प्लम दिलाय का, आणि त्या चेक केल्यानंतर मात्र त्यांच्या मनाला एक समाधान मिळाला की नाही बरोबर, मी जे काही लेग बिफोर विकेटची अपील केल्यानंतर बोट वर केलं ते अगदी योग्य होतं. म्हणजे या गोष्टी तुम्ही पाहायला पाहिजेत, त्या रीड करायला पाहिजेत, कारण अंपायर सुद्धा एक माणूसच आहे. आणि अशा क्लिप जर तुम्ही तुमच्या ग्रुपवर टाकल्या, ॲप्रिसिएट केलं अंपायरला, तर अंपायर अजून चांगली कामगिरी करतील. परंतु नाही, त्या व्हिडिओच नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात की अंपायरने वाईट बॉल दिला, नो नव्हता, नो बॉल दिला. या गोष्टी मात्र तुम्ही टाकण्यापेक्षा त्या पंचांना ॲप्रिसिएट करा. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं 30, 32, 34 कॅमेरा असल्यानंतर सुद्धा तिथे चुका होतात. तर इथे 3 ते 4 कॅमेरा सहित स्पर्धा कव्हर होते, कधी कधी 1 कॅमेरा सहित स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. तर इथे चुका होणारच आहेत आणि माणूस आहे. 24 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 बॉलचा सध्या आपण पाहिलं तर खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 वर जाऊन पोहोचले गेले. 24 रन. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, खूप चांगला फटका. गणेश येत आहेत, आता गणेश कोणतीही चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. यावेळेला विनीत आल्या पावली परत येत असताना पाहायला मिळतोय. काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. बंटी कुंभार यांना सुद्धा आपण पाहिलं होतं या स्पर्धेत. आज आपण पाहिलं तर प्रथम जाधवला आपण पाहतायत, यज्ञेश भोईरला आपण पाहतायत, तुषार कुर्लेला आपण पाहतायत, बरीच आयुषला आपण पाहू शकाल. रुपयेची गरज साहेब यांना मी विनंती करेन की नरेशजी दादू भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या नरेशजी दादू भोईर साहेब, आपणास विनंती करेन आपण पुढे यायचंय. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करूया. नरेशजी दादू भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि पिंटेजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. व्यंकटेश धुमाळे याच टेनिस बॉलने व्यवसाय दिला, एकमेकांची ओळख निर्माण झाली. 24 ला 2 षटकांचा खेळ झालाय. 12चा ॲव्हरेज खूप छान आहे, परंतु या षटकामध्ये जी गोलंदाजी केली ती अप्रतिम पाहायला मिळाली. प्रवीण भोईरने 9 धावा देत 2 विकेट्स मिळवले. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर बाय प्रवीण भोईर. ग्रेट बॉलिंग. आदेश. यावेळेला निनादचा हा फटका फसलाय. फिल्डर फार दूर आहेत आणि बरोबर 4 फिल्डर येत आहेत त्याच्या मधोमध. नो मॅन्स लँड मध्ये बॉल यावेळेला जरूर पडला आणि इथून 2 रन्स मिळत आहेत निनादच्या बॅटमधून. कॉन्फिडेंटली अजूनपर्यंत बॅटिंग होत नाहीये. विनीत बाद झाल्यानंतर आपण पाहिला तर आदेश आलाय. महेंद्र भोईर 2 बंदूक खेळत आहेत. जलसर गावातूनच आपण पाहिलं सचिनदादा पाटील असतील, मग श्रीधर पाटील असतील, हे 2 बंधू सुद्धा जलसाट टीम मधून सातत्याने खेळताना आपण पाहिलेला आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 वर जाऊन पोहोचले गेली. 26 धावा झाले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साईडला हा सुद्धा कॉन्फिडेंटली फटका नव्हता. निनाद सध्या वेळ घेतायत आणि त्यानंतर खेळ दाखवतील यात ती मात्र शंका नाही आहे. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 27 धावा, 27 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पहिल्या षटकात भरपूर धावा आल्या होत्या, 15 धावा आल्या होत्या, कोणताही गडी बाद झालेला नव्हता. दुसरं षटक आलं, प्रवीण भोईरने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगी आणि खेळपट्टी अक्षरशः प्रवीण भोईरच्या प्रेमात पडली होती. 9 धावा देत 2 विकेट्स त्यांनी मिळवले. आणि त्यानंतर आता महेंद्र भोईर यांना आपण पाहतायत, एक्सपिरियन्स बॉलर आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पुन्हा एकदा गणेश पुढे सरसावेल त्या अगोदर संकेतला आपण पाहतायत. गुड कॅच. आणि इथे कॉलिंग करणं खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, की मुखातून तुम्ही बोला हा झेल माझा आहे, कॅच इट. मात्र यावेळेला आपण पाहतायत अशा प्रकारचे जेव्हा तुम्ही झेल टिपता त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन तुमचं लॅप्स होतं, परंतु इथे मात्र चांगला झेल टिपला गेला. फक्त मुखातून तुमच्या ते निघालं पाहिजे, जेणेकरून तुमच्या ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस निर्माण होतात. अशा प्रकारे टक्कर खूप होते आणि इंजुरीने तुम्हाला मात्र सावरावं लागतं. आदेश बॅक टू द डगआउट. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया आपण शुभम भोईर यांच्याकडे.
पहिली तर जाऊन पोहोचते 27 धावा. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 30 तारखेपासून या टेनिस बॉल क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. खार्डी चषक 2026. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. उदयच्या बॅटमधून आक्रमकतेचा फटका पाहायला मिळतो. आल्या आल्या या वेळेला षटकाराने स्वागत केले. 6 धावा. भिडणारा हा षटकार येताना पाहायला मिळतोय उदयच्या बॅटमधून. क्लास. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. स्वतःवर नाराज तिसऱ्या बॉलवर 40 रन. उदय आला. उदयने 2 षटकार ठोकले, कळलंच नाही. आणि या वेळेला आपण पाहिलं तर 40 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 3 बॉल व्यवस्थित हाताळले होते महेंद्र भोईर यांनी, परंतु शेवटचे 3 बॉलवर धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला. आणि उदयला माहिती आहे कोणत्या ओव्हरमध्ये कशा धावा यावेळेला खोऱ्याने काढायचे आहेत, कोणत्या बॉलरला कसं टार्गेट करायचं आहे. हे मात्र जेव्हा तुम्ही स्ट्रॅटेजी आखता आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ते गेम प्लॅनिंग करता त्यावेळेला ते सक्सेस ठरतं. 40 धावा 3 गडी बाद. 2 मिनिटांचा फक्त आता तुमच्याकडे अवधी राहिलेला आहे. लक्षात असू द्या. 13 मिनिटे ह्या वेळेला व्यतीत केलेत. सध्या टाइमर स्टॉप केलेला आहे कारण ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. चांगली बॅटिंग. निनाद एका साईडला शांत राहिलाय. अशोने चांगली सुरुवात करून दिली. तेच काहीतरी दर्शवत असताना की आपल्याला 60-65 पर्यंत जायला हवं. 5 षटकांमध्ये 70 प्लस झाल्या तर वेल अँड गुड. मात्र हे काहीतरी सल्ले मसलत त्या ठिकाणी दिले असतील. आणि यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर वर्ल्ड कपच्या माध्यमातून आपण पाहू शकलात की मोहम्मद सिराज जेव्हा पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये त्यांनी सांगितलं, स्टेटमेंट दिली की मी एन्जॉय केलं. जरी मी मात्र प्लेइंग 11 मध्ये नव्हतो तरी सुद्धा मात्र मला ते एन्जॉय करण्यासाठी तो वेळ मिळाला. त्याबद्दल टीमचं मनपूर्वक धन्यवाद आहे. म्हणजे हे तुमच्याकडे असायला हवं. 40ला 3. यावेळेला ऑन साईडला वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला. महेश भुईर येत आहेत आणि 1 2 3 पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालेत. आज भरपूर मोठ्या प्रमाणात कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळत आहेत. जसं रॉकी ग्रुप चषकाला 50च्या वरती कॅच ड्रॉप झाले होते, हा एक रेकॉर्ड घडला होता. तसंच या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये भरपूर जे झेल आहेत ते मात्र यावेळेला सोडले गेलेत आणि त्याचा पुरेपूर फायदा प्रतिस्पर्धी संघाला मिळालाय. आता इथे झेल सोडलाय. जर उदयच्या बॅटमधून 1 ते 2 अजून षटकार आले तर या झेलचं महत्त्व डेफिनेटली कळेल. कारण कोणताही खेळाडू हा झेल सोडण्यासाठी फिल्डर म्हणून बनलेला नसतो. तो आपल्या गावाच्या नावासाठी जेव्हा जर्सी परिधान करतो त्यावेळेला त्याची जबाबदारी त्याला ठाऊक असते. तो जाणून बुजून तो कधीच झेल सोडत नाही. एकतर कॉन्सन्ट्रेशन लॅप्स असतं आणि त्यानंतर आपण पाहिला आय कोऑर्डिनेशन, म्हणजे तुमची डोळ्यांची नजर असते ती थोडीशी कुठेतरी डळमळीत होते आणि त्यामुळे कदाचित तो झेल सुटला जातो. आणि तेच झालं महेश भोईरच्या बाबतीमध्ये. यावेळेला बॉलला लेफ्ट केलं होतं, चांगला निर्णय घेतला. इथे मात्र विकेट मिळेल का? मात्र निनादने चुकी केली की काय? वाईट प्लस विकेट मिळत असताना 1 रन मिळेल. उदय फॉर्मामध्ये होता आणि उदय सारख्या फलंदाजाला या वेळेला माघारी परतावं लागलंय. म्हणजेच आता निनादवर फार मोठी जबाबदारी वाढलेली आहे. संघाची धावसंख्या 42. ला 3. प्रथम बॅटिंग करत असताना विकेम भरणेपाडा टीम.
43 ला 4. उदय चांगला फॉर्मामध्ये असताना त्याने त्याचा क्लास दाखवला होता, परंतु आता निनादवर फार मोठी जबाबदारी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 ला थांबले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत मिस्टर रुचित. या खेळाडूकडे सुद्धा ॲबिलिटी आहे. 43 झालेत. 43 रन. 43 ला 4. प्रवीण भोईर गोलंदाजी मार्कवर येत आहेत. दुसरा बॉल घेऊन या वेळेला फोर्स केलंय, परंतु बॅक टू द बॉलर. 2 रन्स पळून पूर्ण केल्या जातील. प्रवीण भोईर पुढे सरसावले गेले होते. लॉंग ऑन मधून मात्र जयेश पुढे येण्याचा प्रयत्न केला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कालचा बॉल आपण पाहिला तर 100 जवळजवळ आपण पाहिलं तर अप्रतिम KMPH किलोमीटर प्रति हाऊरने जो टाकला गेला आणि 2026च्या माध्यमातून तो फास्टेस्ट बॉल म्हणून आपण पाहिला अशोक शर्माचा. या वेळेला अप्रतिम चांगला फटका यासाठीच केला होता अट्टाहास की मी स्ट्राईक एंडला यावा आणि षटकार ठोकावा, आणि हा आलाय गोड षटकार. या षटकाराने 51 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. काय फटका खेळला होता. बॅट स्विंग पहा, लाजवाब पाहायला मिळाला. एकदा स्टेप आउटून खेळलेत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग आणि तेवढा चांगला थ्रू पाहायला मिळाला, आणि इथून मात्र विकेट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळेल रुचितला परतावा लागेल. सचिनदादा पाटील एक समाजसेवक, जलसर गावातील अनमोल रत्न, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि श्रीधरजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित होता आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. दोन्हीही मात्र अनमोल रत्न स्पेशली या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि सचिनदादा नवीन फॅमिली मेंबर ऍड केल्याबद्दल तुम्हाला अभिनंदन. 46 धावा झालेल्या आहेत. एकंदरीत 52 धावा झालेत. 52 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 2 रनआउट जरूर झालेत, परंतु निनाद स्वतःवर जबाबदारी जाणतोय, आणि जेव्हा जबाबदारी येते ना त्यावेळेला सर्व काही सुरळीत होतं. प्रणयला आपण पाहतायत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लो फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. संकेत फेकी करतील तत्पूर्वी दिवेश बॉलला कलेक्ट करेल. 1 रन मिळेल, आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर एका धावेनिशी संघाची धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचले गेले. 53 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कालच्या दिवसात 154.2 KMPH किलोमीटर प्रति हाऊरने जी गोलंदाजी केली अशोक शर्मा, आणि IPL 2026 मध्ये तो फास्टेस्ट बॉल म्हणून ओळखला गेला. 16व्या ओव्हरला आपण पाहिलं होतं ध्रुव जुरेलच्या. त्या अगोदर शॉन टेटचा हा रेकॉर्ड बरकरार सध्या तरी पाहायला मिळतोय. या वेळेला प्रतिम चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो, आणि सरळ बॉल थोडासा स्विंग अँड मिस आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर हा बॉल पहा डिलिव्हर्ड केला गौरव पाटील. खूप चांगला बॉल होता. गुड डिलिव्हरी. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत, आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 वर जाऊन पोहोचले गेले. 53 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 53 रन 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक मात्र एक प्लेयर पंच घ्यावा लागेल, लक्षात घ्यायचं आहे. टायमर सेट केला गेला होता. वेळ प्रॉपरली त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 20 मिनिटांचा कालावधी टायमर ऑन केल्याने मात्र यावेळेला आपण पाहताय सर्व काही सुरळीत आपल्याला पाहायला मिळतं. एक्स्ट्रा 1.5 मिनिटे तुम्हाला दिलेली ऑलरेडी. बॅटरचेच ते 1.5 मिनिटे झालेली, आणि 20 मिनिटे तुम्हाला ऑलरेडी दिली होती. त्यामुळे तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये आणावा लागेल. आणि 12th मॅन इथे आहेच, यावेळेला साक्षीदार आहेत, नो डाऊट अबाउट इट. 53 रन 53 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 47 वरून ज्या धावा मात्र थांबल्या होत्या त्या मात्र धावांचा वेग वाढताना पाहायला मिळाला. 53 रन 4 षटकांच्या समाप्ती अखेर खार्डी चषक 2026 आपण अनुभवतायत. चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, ट्रॉफ्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत.
फक्त ज्यांचं आगमन झालं ते सचिनदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंदा चांगली अग्री प्रीमियर लीग स्पर्धा पार पाडली गेली. भव्य दिव्य त्या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालं. सिद्धजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. जयेशला गोलंदाजी मार्कवर आणलंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. या वेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लाईन अँड लेंथ. वा जयेश, पॉम या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर जलसार गावामध्ये. आणि इथून मात्र यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल रिप्ले पाहायला आवडेल. निनाद ज्या पद्धतीने लयबद्ध झाला होता, चांगली बॅटिंग करत होता, खूपच सफल झाले होते. 5व्या स्टम्प्सला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. स्टम्प्स पूर्णपणे तिन्ही दाखवले गेले होते आणि बरोबर मिडल स्टम्प्स वाकवला आणि चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहताय 4 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होते. वेगवेगळ्या अँगलने आपण पाहू शकतायत कसा क्लीन बोल्ड झाला निनाद. हे मात्र आमचे जे श्रोते आहेत ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत ते सुद्धा पाहत असतील आणि 6 सीटर स्पोर्ट्सला धन्यवाद देत असतील. चांगली गोलंदाजी. 53 रन, 53 रन. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि दिवेश पाटीलच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. चांगली गोलंदाजी. जयेशला माहिती आहे स्लॉग ओव्हरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, तो एक्सपिरियन्स. खाली राहिला होता, आता सबमरिंग डिलिव्हरी. इथे मात्र विकेट डाऊन. रनआउटच्या स्वरूपात हा तिसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅटर आउट. बॉलचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 53. या धावसंख्येवर 4 बॉलचा खेळ झालाय. 53 रन्स सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. VKM भरणेपाडा हा संघ ओम 11 जलसार या टीम बरोबर लढत पाहायला मिळते. अगदी नेत्रदीपक असं आयोजन. रात्रंदिवस कष्ट घेणारे आमचे लाडके आयोजक, या सर्वांना मानाचा सलाम असेल. सध्या कल्याण, डोंबिवली, भिवंडी, ठाणे या परिसरामध्ये आपण पाहिलं तर डेचं क्रिकेट समाप्त झालंय. परंतु पालघर जिल्ह्यामध्ये पालघर तालुका सफाळे विभागामध्ये या रणरणत्या उन्हात सुद्धा आम्ही खेळू शकतो हे चॅलेंज त्यांनी स्वीकारले. त्यामुळे या खेळाडूंना सुद्धा मनापासून धन्यवाद असेल आणि त्यांना सुद्धा सॅल्यूट असेल. सध्या आपण पाहिलं तर 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 54 वर जाऊन पोहोचली गेले. बऱ्याच स्पर्धा डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये येताना पाहायला मिळतात, परंतु खार्डीकरांनी मने जिंकलेत या स्पर्धेच्या बाबतीमध्ये. यावर ऑन साईडला फ्लिक केलंय, 2 फिल्डर पुढे सरसावतील, त्याला बीट केलंय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत चौकार आला आणि या चौकाराने शेवटच्या बॉलवर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 58 वर जाऊन पोहोचली गेली. 59 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय ओम 11 जलसार या टीम समोर. VKM भरणेपाडा या टीमने 59 धावांचं लक्ष्य असेल. 59 रन्स टू विन. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तसं या आपण आवाज ऐकूया विरातन खुर्द. आज विरातन खुर्दची खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर यात्रा सुद्धा आहे आणि चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्दने काय जबरदस्त खेळ केला. स्वप्नीलचं ते शेवटचं षटक 4 धावांचं होतं आणि त्यामुळे प्रभावित मारे आपल्याला पाहायला मिळाले. 4 आणि 5 आपण पाहिला श्री चामुंडा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे आज खुश असतील विरातन खुर्दचे संपूर्ण ग्रामस्थ. या आपण सन्मान
या ठिकाणी करणार आहोत. रुपेशजी घरत यांना मी विनंती करेन सचिनदादा पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करावं. सनातन सन्मान जो आपण पाहत आहेत, जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र. हिंदूशी कुणालदादा पाटील नेहमीच म्हणत असतात की सनातन हा शब्द आपण आपल्या संस्कृतीत वापरावा. त्यामुळे मात्र हा सनातन सन्मान सचिनदादा पाटील यांचं या ठिकाणी आपण करत आहोत. रुपेशजी घरत यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची ऊब देणारी शाल, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर अतिशय हे आपण पाहतायत सन्मान चिन्ह, जो सनातन सन्मान चिन्ह यावेळेला सन्मानित केलं जात आहे. सचिनदादा पाटील, थँक्यू व्हेरी मच. आपण उपस्थित झालात या स्पर्धेच्या माध्यमातून, आपलं खूप खूप धन्यवाद आहे आयोजकांच्या वतीने. आज मोरेश्वरजी घरत हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. तर यापड जाऊया हार्दिकीनी. कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा हलकासा बदलाव होईल आणि आपल्या समवेत या हार्दिकीनी यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद. धन्यवाद प्रमोद शेडके सर. पालघर भूषण आणि खऱ्या अर्थानं प्राऊड ऑफ पालघर यांचा आवाज आपण ऐकला. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतो, एका बाजूला महेश आणि गणेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि आज जलसर गावचे अनमोल रत्न सचिनदादा पाटील आणि त्यांच्या सोबतीनं श्रीदादा म्हात्रे यांना आपण पाहतोय. विकेम भरणेपाडा आणि दुसऱ्या बाजूला ओम इलेव्हन जलसार या दोन टीम मध्ये ही बॅटल आपल्याला पाहायला मिळते आणि 59चं टार्गेट समोर सेट केले गेले. लास्ट मॅच मध्ये जेव्हा ओम इलेव्हन टीम मैदानामध्ये खेळत होते तेव्हा 42 चेस केला होता. तिथे 4 षटकांचा फॉर्मॅट होता आणि या मॅच मध्ये 5 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं वेगळं चेंजेस या ठिकाणी केले गेलेत. दोन फलंदाज, एका बाजूला महेश आणि गणेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्याकरिता निनाद पाटीलला आपण पाहतोय. आई सत्वाई क्रिकेट संघ आयोजित खाडी चषक 2026 आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो, ज्यासाठी केला होता अट्टास या स्पर्धेचा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून आणि तो शेवटचा दिवस अडीने गोड होत असताना पाहायला मिळतोय. आज अंतिम दिवस या सोहळ्याचा, या उत्सवाचा आणि खाडी गावचा हा उत्सव आज खऱ्या अर्थाने या उत्सवाला निरोप देत असताना आपण पाहतोय. पहिला बॉल निनाद राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस बिडावरून काढण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मध्ये शतरक्षक गाडीने येत आहेत. 1 रन कंप्लीट केले आणि एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. पहिला बॉल फुल टॉस होता. लेफ्टी बॅटर स्ट्राईक इन होते आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना विकेम भरणेपाडा टीमला आपण पाहिलं होतं तेव्हा आशूने असं लेफ्टी बॅटर म्हणून चांगली बॅटिंग केली होती. लेफ्टी बॅटरला देखील ॲडव्हान्टेज आणि त्यासाठी देखील क्रीजवरती वेट करावा लागतो. ते इन बदलतात आणि त्या पद्धतीने रस येतात. या बॉल होते एक्स्ट्रा कव्हरला फटका फसला. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल. फिल्डर आदेश आणि त्याने टिपला जाईल. संपलाय फलंदाज गणेशचा खेळ गॉन. आदरणीय सन्माननीय सचिन गोपीनाथ पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच आपणा सर्वांचे युवकांचे प्रेरणास्थान सचिन दादा आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभला गेले. त्यांचं हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात आणि धावसिंग फलकावरती 1 विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळाली. लास्ट मॅचचा मॅच विनर गणेश या ठिकाणी तंबूच्या असराला परतला गेला आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय मिस्टर वैभवला या ठिकाणी थर्ड पोझिशनवरती प्रमोट केल्या गेल्या. दुसऱ्या बाजूला निनादने आपल्या संघासाठी विकेट प्राप्त करून दिले. आधी बॅटिंगमध्ये रन्स बनवल्या आणि आता बॉलिंग करत असताना विकेट्स घेण्याचा प्रयत्न करतो. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये
समोरच्या टीमला पॉवर प्ले या ठिकाणी फोडून देण्याचा प्रयत्न करत नाहीये, कारण इथे जर पॉवर प्ले ओपन झाला तर चांगलंच माहिती आहे निनादला देखील येणाऱ्या षटकांमध्ये चांगल्या पद्धतीने रन्स येतील, कारण तो बेस निर्माण होईल. या देखील बॉलवरती पंचांकडे अपील त्या ठिकाणी चालले, पंचांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आलेला नाहीये. चांगला बॉल मैदानावरती पाहायला मिळाला. 3 बॉल आतापर्यंत झाल्यात. मागचे जे तिन्ही बॉल आहेत एक वेगळी नवीनता तीन बॉलमध्ये दिसून आले. मागचे 3 बॉल, पहिला बॉल जो आपण पाहिला फुल टॉस, दुसरा बॉल फुलर लेंथ वरती स्टंप मध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला होता, तिसरा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर फुलर लेंथ वरती ठेवला आणि आता हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. आदेश त्या ठिकाणी पुढे येतोय. तत्पूर्वी 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2. भरपूर वेळेनंतर आता धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळाला. अजूनही या ओव्हरमधील 2 बॉल बाकी आहेत, परंतु मागील 4 बॉलमध्ये या ठिकाणी ऑपोजिशन टीमला निनादने मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. गणेश बाद झाल्यानंतर ते कुठेतरी कमी जाणवलंय, कारण लास्ट मॅचमध्ये गणेश एक मॅच विनर होता आणि सामनावीचा पुरस्कार देखील त्याने जिंकला होता. आता समोर आपण महेशला पाहतोय. स्ट्राईक इन होती लेफ्टी बॅटर, एक अटॅकिंग बॅटर आहे महेश. हा फुल टॉस होता महेशसाठी, तो देखील मिस केलाय. महेशच्या विरोधामध्ये आतापर्यंत 2 फुल टॉस त्या ठिकाणी डिलिव्हर केले गेलेत आणि दोन्ही फुल टॉस महेशच्या माध्यमातून मिस झाल्यात. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थोडंसं डीप होत होता लास्ट मोमेंटला, भरपूर डीप झाला होता. आता शेवटचा बॉल या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. समीकरणाचा जर विचार केला तर एकंदरीत 59चं टार्गेट समोर ठेवलं गेलंय आणि या प्रयत्नामध्ये या रनचेसमध्ये मागील 5 बॉलमध्ये आतापर्यंत 2 रन्स स्कोर कडती लागल्या गेल्यात. राऊंड द विकेट, शॉर्ट बॉल, फटका फसला, बॉल हवेमध्ये, कॅचेटचा कॉल आणि यस टेकन, विकेट जाईल. फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय महेश देखील आता तंबूच्या आसराला परतला जातोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती 2 वरती लागलाय दुसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. उज्ज्वल क्रिकेट संघ आयोजित मथाने चषक 18 बॉलमध्ये 52 रन्स चेस करायच्या होत्या आणि तिथून किल्लेली ते एकंदरीत 15 बॉलमध्ये 45 रन्सची एक ग्रेट इनिंग संकेत मैदानामध्ये दाखल झालाय. इनिंग नंबर 4 वरती पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या फलकावरती 2. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती आपण विनीतला पाहतोय. टीमचा कॅप्टन आहे विनीत आणि आता कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये देखील गरजेचं आहे. 59चा चेज आणि त्या प्रयत्नामध्ये 2 रन्स स्कोर काढून लागल्या गेल्यात. फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर डीप मिड विकेट, डीप मध्ये आपण पाहतोय लॉंग ऑन, एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये पहिलाच बॉल हॅमर करण्याचा प्रयत्न झाला होता. हवं तसं डिस्टन्स या बॉलला मिळालेलं नाहीये. बॉलचा तो डीप मध्ये 1 रन कंप्लीट केलाय आणि एकेरीवरती संपुष्ट व्हावं लागणार आहे. धावसंख्या फलकावरती 3 पहिल्या चेंडूचा खेळ मैदानामध्ये झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती विनीतला पण पाहतोय. आता नवीन आलेला फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये. संकेत फॉलोइंग स्वीप चांगल्या पद्धतीने खेळू शकतो, पुल शॉट चांगल्या पद्धतीने खेळू शकतो, हाफ फलीला चांगल्या पद्धतीने पिकअप शॉट मध्ये परावर्तित करू शकतो. एक कॉपीबुक स्ट्रोक त्या ठिकाणी संकेतच्या माध्यमातून सातत्याने येत असतात. आज देखील एक चांगली इनिंग त्याला मैदानावरती खेळायची आहे. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये विजयासाठी 56 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती विनीत, लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट, लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट उचलण्याचा प्रयत्न, या बॉल वरती फटका फसला, बॉल हवेमध्ये, कॅचेटचा कॉल. यस, लॉंग ऑन मध्ये रुचित त्या ठिकाणी होता आणि रुचितच्या माध्यमातून एक यशस्वी झेल पूर्ण करत असताना विकेट जातोय. गॉन.
नवीन फलंदाज पिंकेश मैदानावरती दाखल होत असताना आपण पाहतोय 3 वरती 3 धक्के मैदानावरती लागलेत. 22 बॉल आणि 22 बॉल मध्ये विजयासाठी 56 धाव्यांची गरज आहे. या मध्ये देखील तो विकेट आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती विनीतला आपण पाहतो लिप्टम ओव्हर दी विकेट. या मधील तिसरा बॉल. या बॉलवरती चांगल्या पद्धतीने पिक केलं. या बॉल इंटू दी गॅप मध्ये पहिल्याच बॉलवरती इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि बॉल चाललाय फाईन लेगला. इट्स अ 4 रन्स चौकार. खूप तडगिरी खेळला होता. आता 21 बॉल आणि 21 बॉल मध्ये विजयासाठी 52 धावांची गरज आहे. या ओव्हरमधील पुढचा बॉल. हा देखील बॉल फिरवला. आता हा बॉल आणि कमी गतीने टाकला होता. मागचा बॉल वेगाने टाकला होता. त्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल कमी गतीने टाकला. बोटं देखील चांगल्या पद्धतीने फिरवली होती या बॉलवरती आणि हवा तसं बाउन्स ऑपोजिशन बॅटरला तडगिरी दिलेला नाहीये. 4 बॉलचा केला आता बंद झालाय. धावा झाला स्कोर कार्ड वरती एकंदरीत 7. आता हा फुल टॉस त्याला पिक केलं. मिडल ऑफ द बॅटने बॉलला सरळ फेकून दिलंय. बॅकआउट ऑफ स्कोर लेगला. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. तेरा धावा स्कोर कार्ड होती. आता विजयासाठी 46 धावांची गरज. चांगल्या पद्धतीनं फ्लिक शॉट तडगिनी पाहायला मिळाला. आपल्या व्रिस्ट मधली ताकद तडगिनी दाखवत असताना हाय बॅकलिपनं हा स्ट्रोक तडगिनी खेळला होता. ऍक्शन मध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर स्टंप मध्ये यॉर्कर टाकला होता आणि 3 अँगल्स दाखवलं जात आहे. 5 बॉल आतापर्यंत झाला. धावा झाल्यात फलकावरती 13. 13 रन्स स्कोर वरती लागला जात आहे. पिंकेशच्या बॅटमधून आता रन्स येऊ लागलेत. अंपायर रिएक्शन्स तरीके आपल्याला पाहायला मिळत आहेत. किशोर पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रमुख पंचांच्या भूमिकेमध्ये. सुमित पाटील जे रेल्वेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज पिंकेशसाठी मागील बॉलवरती जो षटकार आला. आणखीन एक चांगला फटका. हुक शॉट धावा बुक आणि सरळ बॉल फाईन लेगला. आणखीन एक षटकार सलग 6 दुसरा. मध्ये कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणखीन एक कॅश प्राइज 500 रुपयांचं तरीके आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आपण पाहतोय. 2 आतापर्यंत आल्यात आणि मागच्या 3 बॉल मध्ये अटॅकिंग मोड मध्ये बॅटिंग करत असताना पिंकेशला आपण पाहतो. बॉडी ड्रिल केला. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि फाईनली गेला. बॉल फेकून दिला. चांगला हुक शॉट होता. बरोबर मिडल ऑफ द बॅटने चेंडूचं कनेक्शन झालं होतं. धावा झाल्यात फलकावरती. आता या 2 षटकांनंतर एकंदरीत 19 रन्स स्कोर कडे लागला गेल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 40 धावांची गरज आहे. 18 बॉल रिमेनिंग अँड 40 रन्स रिक्वायर्ड टू विन. पिंकेश आता चांगल्या पद्धतीने रन्स बनवू लागलाय मैदानावरती. 4 बॉल खेळल्यात आणि 4 बॉल मध्ये तब्बल 16 रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. एक छोटस ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. गरज आता वैभवला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. 3 बॉल आतापर्यंत खेळल्यात आणि 2 रन्स वैभवच्या बॅटमधून आल्यात. आता बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज उदयला या ठिकाणी आणला गेलाय. या स्पर्धेमध्ये उदयची कामगिरी देखील लाजवाब राहिली आणि तो उदय आता बॉलिंग ट्रॅक होते आला. लिफ्टम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला होता रायटी बॅटर्ससाठी आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमने DRS त्या ठिकाणी ऑफर केल्या व्हाईट बॉल साठी की थ्रो साठी. यस थ्रो साठी त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमने व्हाईट बॉल साठी घेतला आणि अंपायर कॉल थ्रो साठी.
बॅट्समॅनने घेतलाय का? येस, ओके. वैभव यांच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. जितेश यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. फेअर बॉल, व्हाईट बॉल देखील त्या ठिकाणी नसणार आहे. फेअर बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूच्या स्वरूपामध्ये बॉलची या ठिकाणी सांगता होत असताना पाहायला मिळते. पहिला बॉल सखील मैदानामध्ये झाला आणि पहिला बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वरती त्या ठिकाणी वैभव आहेत आणि वैभवच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज पिट्टू भोईर मानपाडा यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल सखील झाला. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी 40 धावांची गरज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा दुसरा बॉल या ओव्हर मधील. दुसरा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता, त्याला खेचण्याचा प्रयत्न, उंची जास्त, लांबी जास्त, बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर. उत्तम षटकार. आता वैभव देखील आपले रंग दाखवू लागला. त्याच्या बॅट मधून देखील चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता समीकरण बदललं जात आहे. आता विजयासाठी 34 धावांची गरज आहे. 2 बॉल्स केले ठिकाणी झाला. तिसरा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. हा बॉल लेग ब्रेक टाकलाय. चांगल्या पद्धतीनं बॉल फिरवलं होतं. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 34 धावांची गरज. एका बाजूला पिंकेश, त्याने मागील ओव्हरमध्ये 2 षटकार मारले. त्याला पाहून आता वैभव देखील मैदानामध्ये आपले रंग दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चांगला स्ट्रोक होता आणि ते कॅप्चर केले फ्रंट अँगलनं त्या ठिकाणी आपण पाहू शकता. हा स्ट्रोक बॅटरचे रिॲक्शन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थोडासा आत्मविश्वास कमी होता, परंतु ताकद कमी नव्हती या स्ट्रोक मध्ये. चौथा बॉल या ओव्हरमधील. चौथा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, शतशक पाठलाग करत आहेत. थर्डमॅनला चेस सुरू आहे. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सने टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते एकंदरीत 27. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 32 धावांची गरज. एका बाजूला वैभव ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय, दुसऱ्या बाजूला पिंकेशला पण पाहतोय मागील 4 बॉल मध्ये कंटिन्युअसली तो नॉन स्ट्रायकिंग होती डायला. मागील ओव्हर मध्ये आल्यानंतर एक मोमेंटम हवा होता, एक बेस हवा होता आणि तो बेस निर्माण करून दिला. तो मोमेंटम आपल्या बाजूने खेचला आणि ज्या पद्धतीनं जे 2 षटकार आले होते, फुलटॉस बॉलवरती फ्लिक शॉट आणि शॉट ऑफ लेंथ बॉलवरती हुक शॉट, हे दोन्ही फटके लाजवाब होते. आणि या ओव्हरमध्ये वैभवच्या बॅटमधून एक षटकार आला. बॅटल चांगली रंगले मैदानामध्ये. जी फाईट मैदानामध्ये आपण पाहतोय उदय आणि वैभव मध्ये, त्यामध्ये मागील 4 बॉल मध्ये 3 बॉलवरती बाजी मारलाय गोलंदाज उदयनं, तर एका बॉलवरती षटकार आलाय फलंदाज वैभवच्या बॅटमध्ये. आता हा चांगला बॉल टाकला होता, फिरवण्याचा प्रयत्न करतोय, पुढून फिरवण्याचा प्रयत्न करतोय. बॅकवर्ड ऑफ पॉइंटला हा स्ट्रोक तरीके आपल्याला पाहायला मिळतोय. 2 रन्स मिळतील या बॉलवरती आणि या 2 रन्सने टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 29. आता 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 30 धावांची गरज आहे. षटकार आल्यानंतर कमबॅक चांगलं झालं. षटकार आल्यानंतर असंही नाहीये की डॉट बॉल आलात. षटकार आल्यानंतर सिंगल डबल देखील मैदानामध्ये घेतले जात आहेत, म्हणजे रन्स चालू ठेवलात. प्रेशर थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करतायत. 13 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे मैदानामध्ये. वैभव एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पिंकेश. चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होते आणि आतापर्यंत जी या मॅच मधली ही सर्वाधिक मोठी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. कारण मागील जे 3 फलंदाज होते ते लवकर बाद झाले होते. वैभवला 3rd पोझिशनवरती प्रमोट केलं आणि त्याने देखील ते प्रमोशन चांगल्या पद्धतीने स्वीकारलंय. आता स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. फर्स्ट स्लिप मध्ये काय डेडिकेशन पाहायला मिळते. आशु आज बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, या तिन्ही फील्डमध्ये, या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपली छाप सोडत असताना 22च्या माध्यमातून रन मिळते. धावाजलद फलकावरती 30. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज.
हा वॅगन व्हील आपल्याला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती आता ओव्हर नंबर 4 मध्ये निनाद दाखल होत असताना आपण पाहतोय. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज आहे. आता येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये तो थरार प्रत्येक बॉल वरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल वरती एक मजा आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल मध्ये 29 धावांची गरज बॉलिंग ट्रॅक वरती निनादला आपण पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ओव्हर दी लॉंग ऑफ सरळ बॉल सीमा रेषेच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट मार्क्स बॅटमधून षटकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. बॉलर रिॲक्शन्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जास्त वेग या बॉलवरती षटकार आल्यानंतर ती नाराजी आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते आणि इथे बॅटरकडे पाहिलं होतं. 11 बॉल मध्ये 23 ची गरज. निनादचा जर आपण विचार केला तर एक अग्रेसिव्ह प्लेअर, दुसऱ्या बाजूला वैभव देखील एक चेस मास्टर होम 11 जलसा टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याने मैदानामध्ये केली. 36 रन्स स्कोर कार्ड होती लागल्यात. 11 बॉल 23 ची गरज. दुसरा बॉल यावर मधील दुसरा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न इनफिल्ड वरून फार वेगानं बॉल आउटफील्डला फाडक बॉल सीमारेषा पार. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द चौकार. मागच्या दोन्ही बॉल आपल्या रीच मध्ये घेतल्यात फलंदाज वैभव आणि बनवून स्ट्रोक ते खेळले गेलेत. समोर फटका मारला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड वेगावरती स्वार झाला. दुसरा बॉल शॉट ऑफ लेंथ इनफिल्ड वरून त्या बॉलला काढलं. 40 स्कोर कार्ड वरती आता हा वेगाने टाकलाय. नेक्स्ट स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 18 धाव्यांची गरज. मागील 8 बॉलचा जर आपण उल्लेख केला तर मागील 8 बॉल मध्ये लगातार नॉन स्ट्रायकिंग वरती राहणं पिंकेशचं हे देखील कदाचित डेंजरस ठरू शकतं. परंतु दुसऱ्या बाजूला वैभवने कुठलीही कमी पडू दिलेली नाहीये. प्रत्येक बॉल वरती त्याने रन्स घेतल्यात. हा बॉल बॅक ड्राईव्ह समोर खेळला जातो. 1 रन कंप्लीट केलाय. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागणार आहे. आता 9 बॉल आहेत. 9 बॉल मध्ये विजयासाठी 17 ची गरज. आता अखेरकार पिंकेश स्ट्रायकिंग वरती आलाय आणि पिंकेशच्या माध्यमातून ज्या रन्स आतापर्यंत आल्यात पूर्णपणे क्रेडिट आता पिंकेशला द्यावं लागणार आहे. कारण जिथे रन्स होत नव्हत्या, स्टार्ट मिळत नव्हती, तिथे पिंकेश आला. पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर चौकार मारला, तदनंतर षटकार आला, पुन्हा एकदा षटकार आला आणि तिथून तो एक मोमेंटम मिळाला. आता या समीकरणाचा जर विचार केला तर 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 17 ची गरज. चौथा बॉल फुल टॉस स्लॅश केलं या बॉलला इनटू द गॅप मध्ये बॉल कव्हर पॉइंटला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फील्ड करतात. या बॉलला 2 रन्स मिळतील. दुहेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. बॅकअप मिळतोय तत्पूर्वी 2 रन्स पूर्ण झाल्यात. आता विजयासाठी 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 15 ची गरज आहे. संघर्ष करावा लागणार आहे. पराकुटीचा संघर्ष असणार आहे. येणाऱ्या 8 बॉल मध्ये निनादचे येणारे 2 बॉल ते महत्वाचे ठरतील. येणाऱ्या 2 बॉल मध्ये पिंकेश कशा पद्धतीने रन्स बनवतोय, एअर स्ट्राईक की सिंगल डबल, हे देखील महत्वाचं ठरेल. 8 बॉल विजयासाठी 15 ची गरज आहे. या ओव्हर मधील 5वा बॉल गोलंदाजी मार्क वरती निनाद. शॉट ऑफ लेंथ बॉल इनफिल्ड वरून हा देखील बॉल कव्हर पॉइंटला खेळला जातोय. इथे सिंगल मिळते आणि कदाचित सिंगल वरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. आता 7 बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये विजयाची जर आता चव चाकायची असेल तर येणाऱ्या 7 बॉल मध्ये रन्स बनवावं लागणार आहेत. 7 बॉल 14 ची गरज. दुसऱ्या बाजूला आपला रुबाब जर दाखवायचा असेल तर येणाऱ्या 7 बॉल मध्ये 99% डेडिकेशन मैदानामध्ये द्यावं लागणार आहे बॉलिंग करणाऱ्या टीमला. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हर मधील 7 बॉल आहेत. विजयासाठी 14 ची गरज. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज निनाद चांगला बॉल टाकलाय. चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. 1 रन मिळेल या शेवटच्या बॉलवरती विथ द बॅटने रन येत असताना पाहायला मिळते. एंड ऑफ द 4th ओव्हर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला होता. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 13 ची गरज. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येणार आहोत.
6 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. 46 धाव फलकावरती 59चं चेस या ठिकाणी करायचं होतं. आणि आता समीकरण जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि विजयासाठी 13 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती धैर्य या ठिकाणी दाखल झालाय. नावात ते ध्येय आणि आता कामात देखील ते ध्येय ठेवावं लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वैभवला आपण पाहतोय, स्वतःमध्ये असलेला वैभव, ती वैभवशाली कामगिरी मैदानामध्ये करावी लागणार आहे. 6 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. ओम इलेव्हन जलसा टीम सध्याच्या घडीला 46 वरती आहे. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता या 6 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 13. स्ट्रायक वरती वैभव 24 वरती खेळतोय 13 बॉल मध्ये. दुसऱ्या बाजूला पिंकेश 6 बॉल मध्ये 19 वरती खेळतोय. 6 बॉल विजयासाठी 13ची गरज. पहिलाच बॉल समोर फोर्स करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, कॅचिंगचा कॉल, यस टेकन, विकेट जाईल. चांगला झेल शॉट एक्स्ट्रा कव्हरला उदयच्या माध्यमातून विकेट जात असताना वैभव गॉन. आदरणीय सन्माननीय उमेश भोईर सरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्याच गावातील एक अनमोल रत्न आणि त्यांना विनंती असेल आपण या मुख्य मंचावरती. उमेश भोईर सर, वेलकम. उमेश भोईर सर, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. विकेट जातोय मैदानामध्ये. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. एका बाजूला अतिशय कमी वयाचा गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूला गेले कित्येक वर्षांचा अनुभव समोर आहे. आज येणाऱ्या 5 बॉल मध्ये खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षा असणार आहे. गोलंदाज धैर्याची, धैर्य जो आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आज जर का येणाऱ्या 5 बॉल मध्ये चांगली त्याने कामगिरी केली तर त्याचा देखील गवगव होताना पाहायला मिळेल. बॅटरची रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटपर्यंत लढत होता वैभव. शेवटच्या बॉल पर्यंत जर का तो टिकून राहिला असता तर या मॅच मध्ये चित्र वेगळं असतं. तर त्याची विकेट मैदानामध्ये केलंय. आता 5 बॉल विजयासाठी 13ची गरज आहे. 46 धाव फलकावरती. 14 बॉल मध्ये 24 धावांचं एक चांगलं योगदान वैभवने दिलं. आता 5 बॉल विजयासाठी 13ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती धैर्यला आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला फ्रेश बॅटर प्रवीण भोईर मैदानामध्ये दाखल झालाय. 5 बॉल विजयासाठी 13ची गरज. धैर्यला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. या ओव्हर मधील दुसरा बॉल असेल. वेग चांगला या गोलंदाजाकडे. टप्पा आता कशा पद्धतीने असेल येणाऱ्या 5 बॉल मध्ये. इथे नक्कीच चांगला स्ट्रोक इंटू दी गॅप मध्ये. सरळ बॉल फाईन लेगला, फाईन खेळलाय. रन्स मिळतील 4. चौकार. आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावांची गरज. प्रवीण पहिल्याच बॉल वरती चौकार मारून आपल्या संघासाठी एक यशस्वी तो प्रवास करण्याचा प्रयत्न करतोय. चांगला स्ट्रोक होता, स्वतःला ऍडजस्ट केला. लेग स्टंप वरती बॉल होता लेफ्टी बॅटरसाठी आणि चांगल्या पद्धतीने त्या बॉलला खेळला आणि इंटू दी कॅप मध्ये पाठवलं होतं. आता विजयासाठी 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 9 धावांची गरज. 4 बॉल 9ची गरज. पहिल्या बॉलवरती मारणारा चौकार प्रवीण. स्ट्रायकिंग वरती आता बॉल बॅक ड्राईव्ह समोर खेळला जातोय. हा देखील बॉल इंटू दी गॅप मध्ये जाईल का? चांगलं क्षेत्ररक्षण होईल इथे. 2 रन्स तर कंप्लीट केल्यात. आय थिंक यस, आपण चेक करणार आहोत. तिसरे पंच येतील.
जेव्हा रुचितचा पाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पडला तेव्हा जो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय पत्तू, त्याचा हात देखील स्पर्श झाला होता आणि त्याचमुळे इथे 4 रन्स या ठिकाणी मिळतील या बॉलवरती आणि तो दाखवलं देखील जाईल आपल्या स्क्रीनवरती लाईव्ह. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते या चौकाराच्या सहाय्याने एकंदरीत 54. आता विजयासाठी 5 धावांची गरज आहे. येणारे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 5 धावांची गरज. रास्ता 2 लावू सकता मंजिल नाही, संघर्ष पूरा हो सकता है जिंदगी नाही. आता तो संघर्ष मैदानामध्ये करायचा आहे. सगळा ड्राईव्ह पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळला जातोय. बॉल जाईल लॉंगर मध्ये, शतशक त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन घेतलं या बॉलवरती. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज आहे मैदानामध्ये. पिंकेश एका बाजूला 6 बॉल मध्ये 19 रन्स त्याने बनवल्यात. दुसऱ्या बाजूला धैर्याला आपण पाहतोय एक युवा गोलंदाज. मोठी जबाबदारी या छोट्याशा खांद्यावरती ठेवली गेलाय, तरी देखील तो खचून गेलेला नाहीये, आत्मविश्वास खचलेला नाहीये. आता 2 बॉल मध्ये विजयासाठी 4 धावांची गरज. रुकना हमने सीखा नाही, झुकना हमें आता नाही. आता जिंकणार कोण आणि हरणार कोण, हरणार कोण आणि जिंकणार कोण. भरत पाटील सरवली यांच्या माध्यमातून बॉलरसाठी एक कॅश प्राइज आहे. सामना जर जिंकून दिला तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल धैर्यासाठी. स्लाइस केलं या बॉलला, बॉल सध्या कव्हर पॉइंट मध्ये 1 रन कंप्लीट केलं. एकेरी होती, संतुष्ट व्हावं लागेल का, तर यस एकेरी होती, संतुष्ट व्हावं लागेल. आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. आता या बॉलवरती इतिहास बनवायचा आहे. आता या बॉलवरती सामना जिंकायचा आहे. या स्वप्नांच्या नगरीमध्ये आज उतरल्यानंतर आज खऱ्या अर्थानं नक्कीच जिंकायचं आहे. 1 बॉल मध्ये 3 ची गरज होती. अजून एक सामना आठवतोय जेव्हा 1 बॉल 5 ची गरज होती आणि प्रवीणने मारलेला षटकार मथानाचं ते मैदान, आणि तोच प्रवीण आता स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला धैर्याला आपण पाहतोय. आज धैर्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. स्वतःमध्ये असलेलं टॅलेंट, हिडन टॅलेंट त्याला या मैदानावरती दाखवायचं आहे. संपूर्ण सफाळेकरांना आपल्या नावाचा गवगवा करण्याकरिता भाग पाडायचा आहे. आता 1 बॉल मध्ये विजयासाठी 3 ची गरज. इथे कोण जिंकणार, होम इलेव्हन जलसार की विकेम भरणे पाडा, कोण जिंकणार या मॅच मध्ये. 1 बॉल विजयासाठी 3 धावांची गरज. भरत पाटील यांच्या माध्यमातून मॅच विन जर करून दिली तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी गोलंदाजाला दिलं जाईल. 1 बॉल आणि विजयासाठी 3 ची गरज. प्रवीण जिंकणार की धैर्य जिंकणार, होम इलेव्हन जलसार जिंकणार की विकेम भरणे पाडा जिंकणार. 1 बॉल 3 ची गरज. राऊंड विकेट. हा बॉल स्लाइस करेन इनफिल्डच्या वरून, थर्डमॅनला फार वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय आणि या बॉल वरती पुन्हा एकदा ती पुनरावृत्ती मतानेचं मैदान तिथे होतं. आता हे खार्डीचं मैदान आणि खार्डीच्या मैदानावरती देखील प्रवीण नावाचा गवगवा होत असताना पाहायला मिळतोय. जिंकलाय सामना होम इलेव्हन जलसा टीमने. अभिनंदन. पाटील आणि त्याचबरोबर श्रीदादा मात्रे. प्रवीणला या ठिकाणी नक्कीच डोक्यावर घेतलं जात आहे, कारण घेणं गरजेचं देखील आहे. 1 बॉल 3 ची गरज असताना खेळलेला हा फटका इनफिल्डच्या वरून मॅच विनिंग स्ट्रोक. सर वैभव आपण या सामन्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. वैभव आपण यायचं आहे. बॅटल रिॲक्शन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल सीमारेषेच्या दिशेने गेल्यानंतर हे सेलिब्रेशन प्राऊड मोमेंट प्रवीणसाठी त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चला वैभव आपण या. सर वैभव आपण या. वैभव आपण या. पिंकेश आपण देखील यायचं आहे. आपलं जे कॅश प्राइज आहे ते स्वीकारण्याकरिता. उमेश भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा पुरस्कार घेऊन देणार आहोत. आणि पिंकेश आपण देखील या, जे त्यांच्यासाठी 2 षटकारासाठी कॅश प्राइज होतं. सुमित
पाटील यांच्या माध्यमातून रेल्वेमध्ये